हाय नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का आपल्या रोजच्या स्वयंपाकात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ म्हणजे केमिकल फ्री पदार्थ वापरले तर ते अजून पौष्टिक होतील आणि जेवणसुद्धा स्वादिष्ट होईल. तर पहिल्यांदा आपण तांदळाची टिप बघूया. तांदूळ साठवताना बरेच जण बोरिक पावडरचा उपयोग करतात, पण बोरिक पावडर अजिबात वापरू नका. ती स्वास्थ्याला चांगली नसते. जरी आपण तांदूळ धुवून घेत असलो तरी त्याच्यात त्याचा अंश राहतो. किती धुवून घेतलं तरी त्याच्यात ते मुरून राहतं. त्यासाठी आपण एका तेलाचा उपयोग करायचा आहे. तर हे आहे एरंड तेल. तर एरंड तेल आहे ना, ते अगदी खूप थिक असतं. त्याच्यामुळे थोडंसं घ्यायचं आणि असं परातीत किंवा एखाद्या पातेल्यात तुम्ही थोडे थोडे तांदूळ घ्या. 3-4 किलो किंवा 5 किलो घ्या आणि त्याच्यात टाकून असं मिसळून घ्या. अगदी प्रत्येक दाणा आणि दाणा तेलकट होईल याची काळजी घ्या. अगदी खूप लावायची गरज नाही आहे. जर तुमचे तांदूळ अगदी 50 किलो 100 किलो भरायचे असतील तरी तुम्हाला या तेलाचा उपयोग होणार आहे, कारण हे केमिकल फ्री तेल आहे. शिवाय तुम्ही कोल्ड प्रेसचं एरंडेल वापराल तर तुम्हाला अजून ते फायदेशीर ठरेल, कारण कोल्ड प्रेस हे अगदी केमिकल फ्री असते. त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया झालेली नसते. तर तुम्ही मागताना दुकानात कोल्ड प्रेस एरंडेल मागा किंवा कोल्ड प्रेस कॅस्टर ऑइल मागा. कॅस्टर ऑइल तांदळामध्ये मुरलं तरी काही आपल्याला त्याचे फायदेच आहेत, कारण लॅक्झेटिव्ह म्हणून त्याची प्रॉपर्टी गुणधर्म आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही, पोट साफ होईल आपलं. शिवाय अँटीबॅक्टेरियल अँटीमायक्रोबियल असे सुद्धा गुणधर्म आहेत त्याचे. तर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आपल्या शरीराची आतून झीज झाली असेल ती भरून काढेल. तर एकदा का हे तेल लावलं का वर्षभर तुमचे तांदूळ चांगले टिकणार आहेत आणि तुम्ही वर्षभर वापरू शकणार आहेत. तुम्ही कशातही भरून ठेवू शकता. ही टिप मला कोणी सांगितली ते ऐका. काही दिवसांपूर्वीच मी माझ्या बहिणीकडे गेले होते आईला भेटायला. तर तिकडे तिच्याकडे स्वयंपाकाला बाई आहे, कारण ती जॉब करते. तर त्या स्वयंपाकाला ज्या बाई आहेत तर त्यांना तांदळाला तेल लावत होत्या. तर मग मी त्यांना विचारलं, हे वर्षभराचे तांदूळ तुम्ही भरून ठेवतायत का? तर त्या हो म्हणाल्या. तर मग मी म्हणाले, हे तेल कुठलं आहे? तर त्याने एरंडेल सांगितलं. तर मी म्हटलं, एरंडेल तेलाने तांदूळ चांगले राहतात आणि वास नाही काय? तर त्या म्हणाल्या, मुळीच येत नाही आणि तांदूळ पण छान राहतो. शिवाय एरंडेल पचनाला खूप चांगलं असतं, छान पचन होतं आणि तांदूळाचा भात पण छान मस्त फुलून येतो असं त्या म्हणाल्या. तर मग मी सुद्धा ठरवलं, चला आता यापुढे आपण तांदळाला एरंडेल लावून ठेवायचं. भारतामध्ये ना 57% स्त्रियांना आयर्न डेफिशियन्सी असते. म्हणजे काय होतं, पिरियडमध्ये आपलं ब्लड काहींना एक्सेस जातं. तर ना आयर्न डेफिशियन्सी प्रत्येक स्त्रीमध्ये आणि मुलीमध्ये असते. तर ती दूर करण्यासाठी आपल्याला ना शेवग्याच्या शेंगा किंवा मग मोरिंगा खूप महत्त्वाचं आहे. पण नेहमी आपल्याला शेवग्याच्या शेंगा कुठे मिळणार आहेत? कधीकधी खूप महाग असतात, कधीकधी तर मिळतच नाही. मग अशावेळी आपल्याला जर आपण आपल्या किचनमध्ये मोरिंगा लिप पावडर ठेवली तर खूप उपयोगाची पडते. तर मी इथे नेहमी नेचर शुअरची मोरिंगा पावडर ठेवते. तुम्हाला माहितीच आहे नेचर शुअरचे प्रोडक्ट किती शुद्ध, 100% केमिकल फ्री असतात. प्रॉडक्टबरोबर ना 100% शुद्धतेचं सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे अगदी डोळे झाकून ही पावडर आपण खरेदी करू शकतो. पिरियड्समुळे 30 ते 40 ml रक्त आपल्या शरीरातून नेहमी जात असतं. त्याच्यामुळे आयर्न डेफिशियन्सी होतच असते. शिवाय घरात पण काही लोकांमध्ये रक्त कमी असेल तर आपण नेहमी मोरिंगा लिप पावडर वापरली पाहिजे. शरीरात आयर्न डेफिशियन्सी असेल तर आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते, आपल्याला सुस्ती येते, काम करावं असं वाटत नाही. तर या मोरिंगा पावडरचा ना सर्रास वापर नेहमीच्या जेवणात करायचा, म्हणजे अगदी आपल्या पूर्ण कुटुंबाला आयर्न मिळणार आहे. शिवाय ना व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आयर्न आपल्या शरीरात चांगलं ॲब्सॉर्ब होतं. तर ऑलरेडी याच्यात व्हिटॅमिन सी सुद्धा आहे. आपल्या अगदी टीनेजर मुली असतात तर त्यांची पाळी नुकतीच सुरू झालेली असते, पिरियड्स सुरू झालेले असतात, तर त्यांना पण जास्त ब्लिडिंग होत असतं. तर त्यांनासुद्धा जर नेहमीच्या आहारात मोरिंगा लिप पावडर मिळाली तर आयर्न डेफिशियन्सी कमी होईल आणि त्या पण अगदी छान उत्साही राहतील. 100 ग्रॅम मोरिंगा पावडरमध्ये आपल्याला 28 मिलीग्रॅम आयर्न मिळतं. त्याच्यामुळे ही पावडर आपल्यासाठी सुपरफूड म्हणून ठरते. शिवाय त्याचबरोबर आपल्याला कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अमिनो ॲसिडसुद्धा आपल्या शरीराला मिळतात. आता तुम्हाला वाटेल कुठल्याही पदार्थात घातलं तर पदार्थाची चव बिघडेल का? तर अजिबात नाही, उलट चव चांगली होते. आता मी हे भाजीत टाकलेलं आहे तर अप्रतिम चवीला लागते भाजी आणि शिवाय दाटसरपणा येतो भाजीला, आमटीला. तर वरणातसुद्धा तुम्ही घालू शकता. जेवणाशिवाय ना तुम्ही ही दुधातून पण घेऊ शकतात किंवा पाण्यात सुद्धा ॲड करू शकतात. तर मी तर काय करते, प्रत्येक पदार्थामध्ये थोडी ॲड करते, म्हणजे रोजच ही मोरिंगा पावडर आपल्या शरीराला मिळते.
त्याच्यातले गुणधर्म मिळतात आपल्याला. नेचर शुअरची ही शुद्ध मोरिंगा लीफ पावडर तुम्हाला मागवायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इतर माहितीसुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही नक्की मागवा ही. आता आपण कुठलीही भजी बनवतो तर ती पौष्टिक होण्यासाठी काय करायचं, तर आता बटाटा भजीचंच घेऊया. तर बटाटा भजी खूप जणांना बटाटा म्हटल्यावर मग तो आरोग्याला कसा आहे काय हे प्रश्न पडतात. तर ती बटाटा भजी अधिक पौष्टिक करण्यासाठी आता आपण काय करायचं ते बघूया. नेहमीसारखं आपण पीठ भिजवून घ्यायचं, पण पीठ भिजवण्यामध्ये आधी आपण काय करायचं, तर खूप जणांना कोथिंबीर टाकतात, त्याच्याऐवजी आपण ही कसुरी मेथी टाकायची, म्हणजे सुकवलेली मेथी. तर ही पहा मी डब्बाभर अशी बनवूनच ठेवलेली आहे, म्हणजे मेथी सुकवून ठेवलेली आहे मेथीची पानं. तर ती ना ॲड करायची या पिठामध्ये, आपण जे वरचं कव्हर बनवतो त्याच्यामध्ये, आणि छान मिसळून घ्यायची. कारण ना खरोखर ही सुकवलेली मेथी पण तेवढीच पौष्टिक असते आरोग्याला. तर मी तसं करून ठेवलेलं आहे. आता आपण बटाटा भजी कशी बनवायची, म्हणजे त्याची पद्धत थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे. नेहमी आपण काय करतो, बटाटे घेतो, सोलतो आणि मग टाकतो त्याच्यात. तर तळण्यासाठी इथे पीठ तर तयार करून ठेवलेलं आहे. थोडंसं मी थिक घेते कारण आम्हाला वरचं कवर जाड लागतं. तर आता बटाटे घेताना काय करायचं सांगू, सालासकट घ्यायची. आता अगदी तुळतुळीत बटाटे असतील तर ते लगेच साफ होतात, पण थोडेसे असं माती लागलेली असेल तर ते थोडा वेळ भिजवून ठेवा. त्याच्यानंतर स्वच्छ करा आणि मग सालासकटच असे आपण स्लाइस त्याचे करायचे आहेत. आणि ना पाण्यात ते भिजवून ठेवा, म्हणजे काय होईल, सगळं स्टार्च निघून जाईल. म्हणजे जे काय आपलं वजन वगैरे वाढतं तर ते वाढणार नाही. आणि मग एखाद्या स्वच्छ कॉटनच्या फडक्यावर असं काढून ठेवा. अगदी 5-10 मिनटात होऊन जातं. पण डायरेक्ट घेऊ नका बटाटे स्लाइस केल्यानंतर. तर मी असे ह्या पडक्यात पहा पाणी टिपण्यासाठी, आणि त्याचं स्टार्च तर पूर्ण निघालेलंच आहे पाण्यात, तर थोडा वेळ ठेवायचे, थोडंसं ड्राय करून घ्यायचं, म्हणजे ना छान होते बटाटा भजी. तर आता झालेलं आहे आणि आधीच आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे. तर आता याच्यात आपण टाकूया आणि बटाटा भजी तळायला घेऊया. आता आपण बघूया कशी होते बटाटा भजी ती. तर मी टाकलेले आहेत याच्यात बटाट्याची कापं आणि आता फ्राय करून घेऊया. तर आपण जी कोथिंबिरीऐवजी मेथी टाकलेली आहे ना, त्याने अप्रतिम अशी चव या बटाटा भजीला येते. तर पहा, छान अशी बटाटा भजी मेथीयुक्त बनलेली आहे आणि खूप टेस्टी आहे, स्वादिष्ट आहे, शिवाय पौष्टिकही आहे. तर याच्यापुढे बटाटा भजी तुम्हाला जर करायची असेल तर नक्की तुम्ही या प्रकारे करा आणि चव बघा आणि त्याच्यातली पौष्टिकताही वाढवा तुम्ही. तर पहा, आतून दाखवते मी, अगदी छान शिजली गेलेली आहे आणि मस्त मऊ झालेली आहे. तर पौष्टिकतेच्या या टिप्स आजच्या तुम्हाला कशा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.